लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले तर ही 7 कारणं असू शकतात आणि या 7 कारणांमधून एका कारणामुळे तुमचे पैसे येत नाहीत. आता ही 7 कारणं कोणकोणती सगळी सांगतो, परंतु त्यापूर्वी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं कारण आहे तुम्ही अपात्र असू शकता, परंतु तुम्हाला माहिती आहे तुम्ही पात्र आहे. त्यानंतर तुम्ही KYC केलीच नसेल. अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी अजूनपर्यंत KYCच केली नाही. अपूर्ण पण नाही, पूर्ण पण नाही, चुकीची पण नाही. त्याचबरोबर तुम्ही KYC चुकीच्या पद्धतीने केली असेल, तर चुकीच्या पद्धतीने केली असेल तरी तुम्ही दुरुस्त करायला गेले तर दुरुस्त यादीत तुमचं नाव नाही असं सांगतंय. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. म्हणजे एक मोठं कुटुंब आहे, एक रेशन कार्ड आहे, त्यामध्ये सून, सासू आणि नणंद अशा प्रकारे जर लाभ घेत असतील तर तुमचा हप्ता आहे ते बंद झाला असेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नाहीये, तर वेळोवेळी चेक करून घेत जा. दर महिन्याला चेक करून घेत जा. काही कारणास्तव ते इनॅक्टिव्ह सुद्धा होत असतं DBCचं स्टेटस, त्यामुळे ते चेक करून घेत जा. आणि इनॅक्टिव्ह असेल, लिंक अनलिंक झालं असेल तर ते लिंक करून घ्या. दोघी गोष्टी तुम्ही ऑनलाईन मोबाईलमधून फक्त 2 मिनिटात करू शकता. काही वेळेला बँकेची KYC अपडेट नसेल तर तुमचं बँक अकाउंट फ्रीज होऊ शकतं किंवा इनॅक्टिव्ह होऊ शकतं. त्यामुळे 1-2 महिन्यात बँकेला जाऊन सुद्धा चेक करून घेत जा. आता ऑनलाईन सर्व व्यवहार आपण करतो, फोनपे, ATM, त्यामुळे बँकेला व्हिजिट करत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाटतं आपलं बँक अकाउंट चालू आहे, परंतु ते फ्रीज होऊ शकतं. एकदा चेक करून घ्या. त्याचबरोबर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्यामुळे तुमचा अर्ज नामंजूर केला असेल किंवा बाद केला गेला असेल तर हे कारण 99% नसेलच आता. आणि 8वं कारण ते म्हणजे तुम्ही पात्र आहात. या 7 कारणांमधून तुम्ही कोणत्याही कारणामध्ये बसत नाही, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही पात्र आहात. याचा अर्थ त्यांना तुम्हाला पैसे द्यायचे नाही हेच होतं. कारण जर का तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र ठरवताय मग त्यांना स्टेटस चेक करण्याचा पर्याय दिला गेला पाहिजे. त्यांना स्पष्ट कारण दिसलं पाहिजे की काय कारणास्तव तुम्ही त्यांना अपात्र ठरवताय. परंतु लाडक्या बहिणींना KYC स्टेटस चेक करण्याचा पर्याय दिलेला नाहीये. मग कोणत्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र ठरवत आहात? कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे मला कॉल पण आले, काही जण मला ओळखतात, त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची परिस्थिती अशी आहे, आम्हाला पैशांची गरज आहे, तरी आम्हाला अपात्र ठरवण्यात आलं किंवा आमचे हप्ते बंद झाले आहेत. यावर तुमचं मत काय आहे कमेंट करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटरवर सेंटर.